मित्रांनो, तुमच्यासाठी CET जे विद्यार्थ्यांना 3 इयर आणि 5 इयरसाठी CET द्यायचे जे 12वी पास झालेले आहेत किंवा जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत. आता ग्रॅज्युएशन नंतर हे LLB 3 इयर्ससाठी अप्लाय करतात आणि 12वी नंतर 5 इयर्ससाठी. तर आता यामध्ये जो काही सिलेबस पॅटर्न आहे तो सिलेबस पॅटर्न CET सेलकडनं आपल्याला जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये LLB 3 इयर्ससाठी 4 सेक्शनमध्ये असेल. त्याच्यामध्ये गुणानुक्रम 120 असेल, त्यामध्ये लीगल रिजनिंग असेल, करंट अफेअर्स असेल आणि ॲनालिटिकल रिजनिंग असेल आणि इंग्लिश असे टोटल 120 मार्काचं क्वेश्चन असणार. 120 मार्काचा पेपर असणार तुम्हाला, की ज्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कसाठी असणार आहे. यामध्ये निगेटिव्ह सिस्टम असणार नाही, 2 तासाचा वेळ राहील. त्याचप्रमाणे LLB 5 इयरमध्ये पण सेमच आहे पॅटर्न, फक्त त्यामध्ये तुम्हाला लीगल रिजनिंग जे आहे ते 32 मार्काचं असेल, करंट अफेअर्स हे 24 मार्काचं असेल, ॲनालिटिकल रिजनिंग हे 32 मार्काचं असेल, इंग्लिश हे 24 आणि बेसिक मॅथमॅटिक्स हे 8 मार्काचं, असे टोटल तुमचे 120 मार्काचे 120 क्वेश्चन राहतील. यामध्ये पण निगेटिव्ह सिस्टम असणार नाही. त्याचप्रमाणे 2 तासाचा वेळ असेल. तुम्ही ही एक्झाम LLB 3 इयर आणि 5 इयरसाठी मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. प्लस यामध्ये तुमची जी एक्झाम होणार आहे ती बहुपर्यायी होणार आहे. प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 4 पर्याय राहणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला ही जी परीक्षा आहे ती कम्प्युटर बेसवरती म्हणजे ऑनलाईन पेपर द्यायची. अशा पद्धतीने तुमचं हे स्ट्रक्चर आहे.